नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या चॅनल सोबत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। हेलो हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम रूप बाहदालोचनी सुख झाले हो साधनी रूप बाहदालोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी Tuhan
देवीवर दोहा विठ्ठल परवा दोहा माधव परवा दोहा विठ्ठल परवा दोहा माधव परवा इसते आलिया ओळगाचा रंग इसते आलिया ओळगाचा रंग माय बाबा गणभूत काहीतरी समसुख वेगळाची बाहुली विषयाचे समसुख वेगळाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया अभ्राची सावली जाईल रया कोणाचे माय बापा कोणाचे माय बापा
सरला गोवर्धन माळेवाडी कुठले कुठले बाजाठाण मांकर वाळगाव चला
मृग शारंगरू नाही तरी संसार जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जडवत जाईल रया विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जडवत जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिल स्वप्नीचे चेले जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जडवत जाईल रया पांडुरंगा गुरु प्रथमान समचरण सरोजन सांद्रिलांबुदाभम जगननिहित पाणे मंडनम मंडनम तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदैव धवलहासम विठ्ठलम चिंतया ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर ध्यान मूलम गुरुर्मूर्ते पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुकृपा गंगा विशुद्धम पादस्पर्शम सरोवेष्टितं कराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा शुचिः शीलः समदक्षः सप्रतापे जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहम् सद्गुरु विराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने कैलासवासी गोरखनाथ गणपत पाटील अवताळे यांचं असणारं प्रथम वर्ष श्राद्ध त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी चंद्रकलाबाई गोरक्षनाथ अवताळे चिरंजीव सोमनाथ गोरक्षनाथ अवताळे शिवनाथ गोरक्षनाथ अवताळे दादासाहेब गोरक्षनाथ अवताळे पुतणे बाबासाहेब रावसाहेब अवताळे श्री रामनाथ रावसाहेब अवताळे पुतणी सौ नंदाबाई राजेंद्र कदम समस्त अवताळे परिवार अवताळे परिवारांवर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण समस्त ग्रामस्थ सराला परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भक्तगण उपस्थित सर्व भजनी मंडळ गायनाचार्य मृदंगाचार्य सर्वांना धन्यवाद। कैलासवासी गोरक्षनाथ गणपतराव पाटील अवताळे यांचं असणारं श्राद्ध आहे। बऱ्याच दिवसापासून हा कार्यक्रम घ्यावा, कार्यक्रमाची धावपळ त्यांची चालू होती, परंतु या आज एक वार्षिक कार्यक्रम होता, काल्याचं कीर्तन होतं।
सुरुवातीला सकाळी सकाळी आम्ही म्हणलो होतो सकाळी प्रवचन करून जाऊ, त्यांची इच्छा कीर्तनच व्हावं, सकाळी कीर्तन करावं तर पुढचा काला लेट होईल म्हणून आपण हा कार्यक्रम उशिरा ठेवला. वैजापूर तालुक्यामध्ये गोगरगावला वार्षिक काल्याचं कीर्तन होतं आणि तो कार्यक्रम करून आपण आलो. या ठिकाणी उपस्थित सर्व भजनी मंडळ, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ, सराला, गोवर्धन, मालेवाडी परिसरातून उपस्थित असणारे भक्तगण, बेटातील सर्व आजी माजी विश्वस्त आणि सर्व ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ आणि भजनी मंडळ, सर्वांना धन्यवाद. विठाल विठाल निमित्त श्राद्धाचा आहे कैलासवासी गोरक्षनाथ पाटील अवताळे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दशक्रिया विधी, 13वा महिना, श्राद्ध आदी विधी आपण करतो. सर्वच धर्मीय लोक हे करतात असं काही नाही. वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या रूढी असतात, परंपरा असतात, प्रथा असतात. काही जाळतात तर काही पुरतात. हिंदू धर्मामध्ये 10 संस्कार आहेत, जाळले जातं शरीर. काही धर्मामध्ये पुरतात, वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही धर्म, आता काही आपल्यामध्ये सुद्धा रूढी वेगवेगळ्या आहेत. मृत्यू झाल्याच्या नंतर तिरडीवर आपण नेतो. काही गावांमध्ये अशी पद्धत आहे. जांभरगाव आहेत ना आपलं, जांभरगावला झोडीमध्ये नेतात. आपल्याला माहिती असेल कदाचित, कोणी पाहुणे असतील तर, जवळच आहे, तिथं पद्धत आहे. उंदीरगावला पण नेतात. तर वेगवेगळ्या गावांमध्ये असे रूढी सुरू आहेत, त्या रूढीप्रमाणे चालतात लोक. कोणी 10वा घालतात, कोणी 13वा घालतात, कोणी काहीच घालीत नाही. पारशी धर्मामध्ये, आपल्याकडे पारशी धर्माचे लोक नाही आहेत, पारशी धर्मामध्ये अशी पद्धत आहे की मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करतात आणि ते प्राण्यांना खायला देतात. याच्याही पलीकडे एक पद्धत सांगतो तुम्हाला. पूर्वोत्तर भागामध्ये नागालँड, मिझोराम वगैरे तो भाग आहे, त्यात काही आदिवासी भाग आहेत. नागालँडमध्ये आणि अशी एक पद्धत आहे आदिवासींमध्ये, तिथं नरभक्षक आदिवासी आहेत. त्या भागात माणसं कधी जात नाही, कारण माणसं गेल्यानंतर ते पकडून माणसालाच खातात. नरभक्षी आदिवासी, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड वगैरे त्या भागामध्ये, त्यांच्यामध्ये अशी पद्धत आहे की मेलेल्या माणसाला शिजवून खातात. जो मनुष्य मेला त्यालाच शिजवून खातात. आता काय वेगवेगळ्या पद्धती, कुठं काय पद्धत सांगता येत नाही. कुठं जाळतात, कुठे पुरतात, तर कुठं काय काय करतात लोक. आपण दशक्रिया विधी करतो, 13वा करतो, महिना घालतो, श्राद्ध घालतो. महिना पण घालतो, 12 महिने आपण. महिना का घालतो आपण? त्या पितृलोकामध्ये 1 महिन्याचा दिवस मानला जातो बरं का. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष, महिन्याचे 2 पक्ष असतात. शुक्ल पक्ष ही पितृलोकातील रात्र आहे आणि कृष्ण पक्ष पितृलोकातील दिवस आहे. म्हणून आपण वर्षामध्ये जो पितृपक्ष येतो तो वद्यामध्ये येतो ना, कृष्ण पक्ष. भाद्रपद कृष्णामध्ये, भाद्रपद वद्यामध्ये आपण पितृपक्षामध्ये पिंडदान वगैरे पितरांच्या नावाने करीत असतो प्रत्येक वर्षी. तर पितृलोकामध्ये महिन्याचा दिवस मानलेला आहे, कृष्ण पक्षामध्ये दिवस आणि शुक्ल पक्षात रात्र. म्हणजे आपण महिना जरी घालतो तरी त्यांना दररोज भोजन घालतो, याचा अर्थ असा आहे कारण त्यांचा महिन्याचा एक दिवस असतो. एक मनुष्य म्हणला, महाराज आम्ही विज्ञानवादी, हे आम्हाला पडत नाही. इथं 24 तासाचा दिवस आणि तिथं महिने दिवस असं कसं काय? हे शक्य आहे का? काय शक्य नाही. ज्या पृथ्वी तलावर आपण राहतो इथं सुद्धा सारखे दिवस नाहीये. काही देशांमध्ये तर 6-6 महिने सूर्याचं दर्शनच होत नाही.
मग तिथं 6 महिन्याची रात्र झाली ना. सूर्याचं दर्शन होत नाही म्हणजे रात्रच झाली. मागे आपल्या वैज्ञानिकांनी चंद्रयान पाठवलं होतं. त्यावेळी वैज्ञानिकांनी 14 दिवस वाट पाहिली होती की पुन्हा जे त्यांनी यंत्र पाठवलं त्याची हार्ड अशा प्रकारे लँडिंग झाल्यामुळं ते सक्सेस झालं नाही. पण 14 दिवस का वाट पाहिली तर 14 दिवस त्या ठिकाणी 14 दिवसाचा दिवस असतो. कदाचित सूर्याच्या प्रकाशामुळे जर ते चार्जिंग झालं तर पुन्हा काम करू शकतं. 14 दिवस संपल्यानंतर वैज्ञानिकांची आशा मावळली कारण पुढे ते रात्र होणार. मग वैज्ञानिकांचं मत आहे की चंद्रावर 14 दिवसाचा दिवस आणि 14 दिवसाची रात्र असते, म्हणजे 28 दिवसाचा दिवस झाला. मग चंद्रावर जर 28 दिवसाचा दिवस वैज्ञानिक मानतात, मग पितृलोकामध्ये 30 दिवसाचा दिवस मानला ना, मग 2 दिवसाचा फरक असू शकतो. म्हणून हे काही विज्ञानापेक्षा वेगळं नाहीये. काही लोक विज्ञानवादाच्या नावाखाली आपल्या संस्कृतीवर विनाकारण टीका करण्याचा प्रयत्न करतात. तात्पर्य पितृलोकामध्ये 1 महिन्याचा दिवस मानला जातो आणि दिव्य लोकांमध्ये 1 वर्षाचा दिवस असतो. तर या दिव्य लोकामध्ये दक्षिणायन आणि उत्तरायण 2 आयनं असतात. आपल्याकडे 2 आयनं असतात. दक्षिणायन उत्तरायण कसं ओळखावं? सूर्योदय जेव्हा आपण पाहतो सूर्योदय होताना सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? पूर्वेला. नक्की सकाळी बघा बरं पूर्वेलाच आहे का? पूर्वेपासून थोडा बाजूला आहेत ना. तंतोतंत पूर्वेला नाही तो. तंतोतंत पूर्वेला नाही याचा अर्थ काय झाला? पूर्वेला जरी उगवत असेल तरी काही काळ तो असा सरकत जातो, नंतर पुन्हा सावली बदलत चालते ना. सूर्य उत्तर बाजूला झुकायला सुरुवात होते त्याला उत्तरायण म्हणतात आणि दक्षिण बाजूला झुकायला सुरुवात होते त्याला दक्षिणायन म्हणतात. असे वर्षाचे उत्तरायण आणि दक्षिण 2 आयनं असतात. 6 महिन्याचं उत्तरायण असतं आणि 6 महिन्याचं दक्षिणायन असतं. दिव्य लोकामध्ये दक्षिणायनामध्ये रात्र असते आणि उत्तरायणामध्ये दिवस असतो आणि म्हणून दिव्य लोकात जाण्याकरता उत्तरायणात जावं. म्हणून योगी उत्तरायणामध्ये प्राण सोडतो. बघा कसं जगावं हे शिकावं लागतं, तसं कसं मरावं हे सुद्धा शिकावं लागत असतं. विठाला विठाला म्हणून शास्त्र सांगतं की उत्तरायणामध्ये जर त्याचा मृत्यू झाला, प्राण गेला तर तो डायरेक्ट स्वर्गापर्यंत जाऊ शकतो. दक्षिणायनामध्ये झालं तर त्यावेळी तिथे रात्र असते. महाभारतामध्ये उदाहरण येतं भीष्माचार्यांचं. भीष्माचार्य रणांगणामध्ये पडले कौरव पांडवांच्या युद्धांमध्ये. वास्तविक भीष्माचार्यांना इच्छा मृत्यू होता, कधीही ते प्राण सोडू शकत होते, परंतु 57 दिवस ते भीष्माचार्य अर्जुनाच्या बाणावर राहिले. का? याचे 2 कारण होते. एक कारण असं होतं की भगवंताच्या दर्शनाची इच्छा होती आणि दुसरं कारण असं होतं की ते उत्तरायणाची वाट पाहत होते. त्यांना उत्तरायणात जायचं होतं, दक्षिणायनात नव्हे. जोपर्यंत उत्तरायण लागणार नाही तोपर्यंत मी प्राण सोडणार नाही. आणि म्हणून भीष्माचार्य अर्जुनाच्या बाणावर दुःख सहन करीत राहिले, परंतु प्राण सोडला नाही. आणि दुसरं महत्वाचं कारण होतं की भगवंताच्या दर्शनाशिवाय मी जाणार नाही, कारण अंतिम इच्छा एकच होती. देहांत काले तुम सामने हो, वंशी बजा के मन को, यही गीत गाकर मैं तननाथ त्यागो, गोविंद दामोदर माधवेति. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर
तो जल्दी आना, नहीं शाम भूल जाना। जल्दी आना, नहीं शाम भूल जाना। बंसी की धुन सुनाना, जब प्राण संचलते। इतना तो करना स्वामी, भीष्माचार्यांची अंतिम इच्छा होती, कुठेही असू द्या पण परमात्म्याच्या दर्शनाशिवाय प्राण सोडणार नाही. कारण की ते भगवान सांगतात, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाते समद्भावम याति नास्तत्र संशयाः. अंतकाळच्या वेळेला जो माझं स्मरण करतो तो मत्स्वरूप होतो. अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा, अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा, थोडा मोकळा तुका म्हणे सुखा पार नाही. अंत समयाला ज्याच्या मुखात नाम आलं त्याचं कल्याण होतं. भीष्माचार्य अंत समयाला भगवत दर्शनाची इच्छा करतात. परमात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय प्राण सोडणार नाही. भगवानही दयाळू आहेत. जोपर्यंत भगवंतापर्यंत जाता येईल तोपर्यंत भगवंतापर्यंत भक्त जातो. ज्या दिवशी भगवंताकडे जाता येत नाही त्या दिवशी भगवान भक्ताकडे येतो ना. भगवत दर्शनाची इच्छा होती भीष्माचार्यांना, परंतु भगवंतापर्यंत जाऊ शकत नव्हते. सर्व अंगाला बाण टोचलेले होते. म्हणून प्रत्यक्ष भगवान कृष्ण परमात्मा स्वतः चालून आले भीष्माचार्यांना दर्शन देण्याकरता. ही परमात्म्याची दया आहे. जीव जेव्हा जीवत्वाचा त्याग करून परमात्म्याकडे जातो तेव्हा परमात्मा सुद्धा ईश्वरत्वाचा त्याग करून जीवाकडे येतो. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. अर्जुनाचं सारथ्य केलं त्याला कमीपणा वाटला नाही. आम्हाला छोटं काम करायला कमीपणा वाटतो. पंक्तीमध्ये तूप ओढायला कोणी घेईल, तो पत्राळा उचलायचं म्हटल्यानंतर कमीपणा वाटतो. पण पांडवांच्या राजसी यज्ञामध्ये उच्चिष्ट पत्रावळ्या काढण्याचं काम भगवान परमात्म्यांनी स्वतः केलं. हे प्रेमामुळे, भक्ताचं प्रेम आणि भगवंताचं प्रेम, भीष्माचार्यांचं प्रेम. मी सांगितलं दोन कारण, एक भगवत दर्शनाची तीव्र इच्छा आणि दुसरं उत्तरायणाची इच्छा. या दोन कारणाने भीष्माचार्य 57 दिवस अर्जुनाच्या पानावर थांबले. तात्पर्य, दिव्य लोकामध्ये 1 वर्षाचा दिवस असतो, पितृलोकामध्ये 1 महिन्याचा दिवस असतो, मृत्यू लोकामध्ये 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र, म्हणजे दोन्ही मिळून 24 तासाचा दिवस असतो. म्हणून आपण महिने घालतो, दररोज पितरांना भोजन घालतो, सार्थ होतो. वर्ष श्राद्ध आपण करतो. पितरांकरिता श्रद्धायाः क्रियते श्राद्ध. आपल्या मातापित्यांवर आपली श्रद्धा असावी. त्यांनी आपल्याला जन्माला घातलेले संस्कार दिलेले आहेत आणि म्हणून कृतज्ञता म्हणून आपण श्राद्ध घालत असतो. या श्राद्धाच्या निमित्ताने असणारा हा योग. विठाला अभंग मौली ज्ञानेश्वर महाराजांचा उपदेश पर प्रकरणातील महाराज या मनुष्य मात्राला उपदेश करतात. उपदेश माणसालाच असतो, पशूंना नाही. पशूंना कळतं का? बैलाला उपदेश केला काही उपयोग होईल का? गाढवाला उपदेश करून उपयोग होतो का? कधी गाढवाला उपदेशाचा उपयोग होत नसतो. मग उपदेश हा मनुष्याला केला जातो. कारण मनुष्य जीव असा आहे की तो शब्दाची भाषा जाणतो, पशूंना नाही कळत. पशूंना शब्द कळत नाही, शास्त्र कळत नाही, व्याकरण कळत नाही. पशूंना व्याकरण कळतं का? नाही. आणि म्हणून पशूंना उपदेश नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी या मनुष्य मात्राला उपदेश केलेला आहे की तू मनुष्य झालाय, तुझं भाग्य आहे.
हे भाग्य प्रत्येकाला लाभत नाही. फार मोठ्या भाग्याने तुला हे शरीर मिळालंय. रामचरितमानसमध्ये तुलसीदास महाराज वर्णन करतात. बळो भाग मानुष तनु पावा सुरदुर्लभ सद्ग्रंथ नगावा. बड़ो भाग मानुष तनु पावा सुरदुर्लभ सद्ग्रंथ नगावा. यही तनो करबन विषय न भाई स्वल्प सुख अंत दुःखदायी. स्वल्प सुख अंत दुःखदायी. मंगल भवन तुलसीदास महाराज वर्णन करतात. बड़ो भाग मानुष तनु पावा थोड़ा दुर्लभ सद्ग्रंथ नगावा. तो भाग्यवान आहे, मनुष्य झालाय तुझं भाग्य. गाढवा कुत्र्याच्या जन्मात गेला असतं तर काय केलं असतं. कंटी ते न करा होणे गाढव कुत्रा. परंतु मनुष्य होऊनही तू जर केवळ भोगाच्या मागे लागशील तर तुला सुख मिळणार नाही, दुःख मिळेल. स्वल्प सुख अंत दुःखदायी. अत्यल्प सुख मिळेल पण अंत दुःखात होईल. कारण भोगामध्ये रोगाचं भय. भोगे रोग भयम भोगे रोगा जोडून या दिले आणि का दिले आणि का अरोचिते हो का आता सकळा भाजून. अरोचिते हो का आता सकळा भाजून. अरे भोगे रोगा जोडून या भोगे रोगा जुळून या दिले आणि का भोगात रोगाचं भय. जिथं भोग आहे तिथं रोग आहे. अरुचिते हो का आता सकाळपासून. महाराज सांगतात मला यापासून अरुची झाली. यही तनु करपन विषय न भाई स्वल्प सुख अंत दुःखदायी. अत्यल्प सुख मिळेल आणि अंत दुःखात आहे. एक मनुष्य रस्त्याने चालला जंगलामध्ये आणि अचानक वाघ आला. काय वाटेल बरं. या वाघोबा दादा आतापर्यंत डिस्कव्हरी चॅनलच पाहिलं होतं तर प्रत्यक्ष भेट झाली द्या लिंगन असं म्हणेल का. घाबरेल ना वाघ पाहिल्यानंतर. एकदा बेटात वाघ आला होता. सकाळी सकाळी ड्रायव्हरने पाहिलं बस होते मुक्कामाला. बस ड्रायव्हरने तो बस ड्रायव्हर लगवीला गेला. तो बिगरच्या डिझेल मध्ये आला वाघ पाहिल्याबरोबर. अचानक जर एकटा मनुष्यासमोर जर वाघ दिसला काय अवस्था होईल. हा जंगलात चालला होता. याला वाघ दिसला आणि आग घाबरला लागला पळायला. पळता पळता विहिरीत पडला. एका ओसाळ विहीर होती. झुडपं होती. त्याला वाटलं या झुडपामध्ये लपू आपण. तिथं ओसाळ विहीर होती. त्या ओसाळ विहिरीमध्ये पडला आणि तोपर्यंत वाघ विहिरीच्या काठावर येऊन उभा राहिला. खाली होता भला मोठा नाग. तिथं होतं एक वडाचं झाड. त्या वडाच्या पारंब्या लटकलेल्या होत्या त्या विहिरीमध्ये. याने वडाच्या पारंब्या धरल्या आणि वर लटकला. वर पाहतो तर वाघोबा, खाली पाहतो तर नागोबा. आणि जिथं तो पारंब्याला लटकलेला तिथं होता आगे मोळ. मोळ उठला आणि लागल्या माशा डसायला. काय अवस्था असेल बरं. वरही जाता येत नाही, खाली येता येत नाही. तिथं राहतं तिथंही माशा डसतायत.
घाबरला तो, थरकाप व्हायला लागला. त्या हालचालीमुळे तो मोहळाचा कांदा फुटला आणि मधाची धार गळायला लागली. ती कपाळावर आली, कपाळावरून नाकाच्या शेंड्यावर आली, नाकाच्या शेंड्यावरून जिभेवर आली. मध फार गोड लागतंय. मधाची धार जिभेवर आल्यामुळं तो मध गोड लागतोय, पण बाकीचं काय? मध्ये माशा डसतात, खाली नागोबावर वाघोबा, पण मध्येच फक्त मधाची गोडी. संसारामध्ये असंच आहे. जिकडं तिकडं दुःख आणि थोडाफार सुखाचा आभास आहे. ते खरं सुख नाही आहे, त्याला सुखाचा आभास म्हणावा. संसार दुःख मोळ चौकडे क्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. पाठी लागले ओढार शरण जाऊ आता ठाऊकच आहे संसार दुःखाचा. सर्वांना कळतंय दुःख बांधवडी आहे हा संसार. संसारामध्ये सुखाच्या अनुभवापेक्षा दुःखाचा अनुभव जास्त येतो. सुखाचा येतो थोडाफार अनुभव, तो सुद्धा सुखाचा आभास आहे. म्हणून तुलसीदास महाराज सांगतात, यही तनु करपन विषयन भाई, स्वल्प सुख अंत दुःखदायी. अति अल्प सुख मिळेल, त्याचा अंत दुःखात होईल. आणि सुखाचा मार्ग आहे परमात्म्याची भक्ती. परमात्म्याच्या भक्तीशिवाय सुख मिळणार नाही. म्हणून महाराज सांगतात, तो मनुष्य झाला हे भाग्य आहे, पण त्याकरता त्या परमात्म्याला तू प्राप्त कर, अन्यथा तुझा संसार व्यर्थ जाईल. प्रथम चरणा
विठ्ठल ए साते आलिया ओळगा शारंग धरू ए साते या साथीला बाजारामध्ये साथी असतात ना, भाजीपाल्याची साथ वेगळी, कांद्या बटाट्याची साथ वेगळी, धान्य दुकानदारांची साथ वेगळी, कापडवाल्यांची साथ वेगळी, अनेक साथी असतात. ज्याला जे वस्तू पाहिजे, जो पदार्थ पाहिजे त्या साथीला जायचं. तसं 84 लक्ष म्हणजे 84 लक्ष साथी झाल्या. त्यामध्ये नरदेहरूपी एक साथ आहे. या नरदेहरूपी साथीला तू आलास ना, ए साथी आली या ओळगा शारंग धरू. तुझं कार्य काय आहे? ओळगा शारंग धरू त्या परमात्म्याचं प्राप्ती, त्या परमात्म्याचं दर्शन, परमात्म्याचा साक्षात्कार. कारण तो परमात्मा आनंदाचा सागर आहे. सुखरूपैसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खात. आजी आनंदो रे एके परमानंदो रे, आजी आनंदो रे एके परमानंदो रे, आजी आनंदो रे परमानंदो रे, आजी आनंदो रे परमानंदो रे. जया श्रुती नेती नेती म्हणते एक गोविंदो रे, जया श्रुती नेती नेती म्हणते एक गोविंदो रे. जया श्रुती नेती म्हणते एक गोविंदो रे, जया श्रुती नेती नेती म्हणते एक गोविंदो रे. जया श्रुती नेती नेती म्हणते एक गोविंदो रे, जया श्रुती नेती नेती म्हणते एक गोविंदो रे. जया श्रुती नेती नेती म्हणते आजी आनंदो रे परमानंदो रे, आजी आनंदो रे परमानंदो रे, परमानंदो रे, परमानंदो रे. त्या परमात्म्याच्या भक्तीमध्ये आनंद आहे. तरी का निणते होते मागे ऋषी तीही अजनाशी दुरविले. तुकाराम महाराज सांगतात, ज्या ऋषीमुनींनी समाजाचा त्याग केला, एकांतात गेले ते वेडे आहेत का? राज्य टाकून गेले थोडे तरी ते काय वेडे म्हणावे. ज्यांनी राज्याचा त्याग केला त्यांना वेड कसं म्हणता येईल? हो, राज्याकरता सत्तेकरता लोक काय काय करतात, आणि ते मिळाल्यानंतर त्याचा त्याग करणं एवढं सोपं आहे का? त्याग होतो का? जेवण झालं, अहो घ्या ना सुपारी. नाही म्हणले महाराज सुपारीचा त्याग केला. कधीपासून? म्हणजे दात पडल्यापासून. बघा याचा त्याग, दात पडल्यापासून सुपारी त्याग केला. आता सुपारी खाताच येत नाही म्हणून त्याग. एक कोलं गेलं द्राक्ष बागेमध्ये, उड्या मारायचं, तोंडच पुरे ना द्राक्ष गळापर्यंत. उड्या मारून मग थकलं तसंच बाहेर फिरलं. दुसऱ्या कोल्याने विचारलं, खाल्ले का द्राक्ष? नाही नाही, आपण तोंड सुद्धा लावलं सर, फार आंबट आहे. तोंड न लावलेलं कसं काय कळलं आंबट आहे? प्रतिकूल परिस्थितीमध्ये घराचा त्याग करणं सोपं आहे. सर्व गोष्टी अनुकूल असताना त्याग होतो का? राजा भरत होता, संपूर्ण पृथ्वीवर साम्राज्य होतं. इंद्राला सुद्धा ईर्ष्या निर्माण होईल असं राज्य होतं, पण वैराग्य निर्माण झाला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये वैराग्य निर्माण होऊ शकतं, पण अनुकूलतेमध्ये वैराग्य निर्माण व्हावं. जर या संसाराचं जीवनाचं खरं रहस्य कळालं तर लक्षात येतं. बघा, संसारामध्ये साचवतो धन, करतो कष्ट करतो धन साचवतो, बंगले घेतले, जमिनी घेतल्या, आणि म्हातारपणी मुलांनी दिलं काढून. एकाने बापा करता पत्त्याची खोली बांधली, वर दिली बाज टाकून, घंटी बांधली, दोरी बांधली. याला गरज पडली की घंटी वाजवायची, दोरी ओढायची. घंटीचा आवाज आला, सुनबाईने वर यायचं, काय पाहिजे. एक दिवस लहान पोरगं खेळत खेळत गेलं, घंटीच टाकली करून. आरडून आरडून मसाल्याचा घसा कोरडा झाला. तिला कुठं खाली आवाज जातो, टीव्ही चालू खाली. ते म्हातारं मेलं ना वर. हा संध्याकाळी ड्युटीवरून आला घरी, वर जाऊन पाहतो तर वडिलांना मेलेलं. पहिलं पत्नीला बोलायला लागलं, काही कळत नाही का, वर का गेली नाहीस? ते म्हणले घंटीच नाही वाजली. कुठे घंटी? वर पहिलं घंटीच दिसे ना. घंटी लागली शोधायला, तेवढं पोरग पळत पळत आलं. पप्पा पप्पा व्यवस्थित ठेवले तुमच्या करता.
तुम्ही तुमच्या बापाला घंटी बांधली तुमच्याकरता, मला जपून ठेवावं लागेल ना. बघा, यांनी एवढं धन कमवलं, पैसा कमवला, कष्ट केले आणि पोरांनी घंटी बांधली. अशी अवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा हाय हाय करतो महाराज संसारामध्ये. म्हणून परमार्थाची गरज आहे. ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ असेल, अध्यात्म असेल, त्याच्या जीवनात हा प्रसंग येत नाही. कदाचित दुःख येऊ शकतं, पण दुःख सहन करण्याची क्षमता असते. तुकाराम महाराजांच्या पत्नीने त्यांच्या पाठीत ऊस मारला एकदा. एका माणसाने ऊस दिले, भलं मोठं पेणकं बांधून दिलं, घरी घेऊन जा. चाललं ते ऊसाचं पेणकं डोक्यावर. काही मुलं मागायचे, हो बाबा मला एक ऊस द्या, बाबा मला एक ऊस द्या. दिले, वाटीत वाटीत चालू, एकच शिल्लक राहिला. घरी गेले, पत्नीच्या हातात ऊस दिला. पत्नी म्हणले, किती दिले होते? भरपूर मोठे पेणकं बांधून दिलं होतं म्हणले. बाकीचे ऊस कुठे? म्हणले वाटले. तुम्हाला कळत नाही म्हणले. राग आला, पाठीत ऊसच मारला. ऊसाचे 3 तुकडे झाले. महाराज हसायला लागले. बरं झालं, एक तुला, एक मला आणि एक आपल्या मुलीला, बरोबर 3 तुकडे झाले म्हणले. ऐकायला गोड लागतं, हसू येतं, पण आपल्या घरी उद्या बरं असं, दुसऱ्याला बरं हसायला गोड वाटतं. समजा तुमच्या पत्नीने तुमच्या पाठीत ऊस मारला, मारणार नाही, कल्पना करा. जर तिने पाठीत ऊस मारला तर दुसऱ्या दिवशी घटस्फोट होईल. हा त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे. संतांच्या जीवनामध्ये आणि सर्वसाधारण जीवामध्ये हा फरक आहे की अनुकूल प्रतिकूल परिस्थिती सहन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि ही क्षमता परमात्म्याच्या भक्तीने निर्माण होते. आणि अशा प्रकारे महाराज हेच आपल्याला समजावून सांगतायत. एसा ते आलिया ओळगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. त्या परमात्म्याला प्राप्त कर बाबा. परमात्मा जीवनाचं अंतिम सार. हरेर नामैव 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 मम जीवनम, कलो नास्तैव 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 गतिरन्यथा. करो पांडवांचं युद्ध संपलं आणि भगवान द्वारकेला जाण्याकरता निघाले. कुंती लागले रडायला. दुर्जनाच्या संयोगामध्ये दुःख असतं आणि सज्जनाच्या वियोगामध्ये दुःख असतं. सज्जन जेव्हा आपल्याला सोडून जातात तेव्हा दुःख होतं, आणि दुर्जन ज्याला भेटतील त्याला दुःखच देतील. काहींचा स्वभाव असतो आयुष्यात कधी चांगलं वागायचंच नाही. एक मनुष्य तर गावामध्ये प्रत्येकाशी भांडण, एकही माणूस सोडला नाही त्यांनी भांडल्यापासून. म्हातारा झाला, शेवटी एक दिवस गावाची मिटिंग घेतली. गावाला सांगितलं, खरोखर मी तुम्हाला फार त्रास दिला. लोक म्हणे, जाऊ द्या, पश्चाताप झाला, एवढंच पुरे झाला, मला शिक्षा पाहिजे. शिक्षा जाऊ द्या, पश्चाताप झाला, ही शिक्षा नाही. नाही, मी फार मोठा त्रास दिलाय तुम्हाला. माझी अशी मत आहे, अशी इच्छा आहे की मी मेल्यानंतर मला तुम्ही गळ्याला दोर बांधायचं, ओढीत तोडीत स्मशानात न्यायचं, ही माझी शेवटची शिक्षा. योगा तो मेल्यानंतर काही लोक म्हणलाच होता ना, बांधामध्ये दोऱ्याच्या गळ्याला, फारच त्रास दिलाय म्हणले. आणि लोकांनी त्याच्या गळ्याला दोर बांधला आणि चालवलं स्मशानात ओढीत. तेवढ्यात समोरून आली पोलीसची गाडी. पोलीस म्हणजे, चला पोलीस स्टेशनला, तुम्ही खून केलाय, सगळं गाव जेलमध्ये. आयुष्यभर कधी कोणाशी चांगलं वागला नाही, मरताना सुद्धा गावाला जेलमध्ये टाकून गेला. काहींचा स्वभाव असतो. आणि म्हणून जीवनामध्ये सत्कर्म घडावे. दुर्जनाच्या संयोगामध्ये दुःख असतं, सज्जनाच्या वियोगात दुःख होत असतं. भगवान परमात्मा द्वारकेला जाण्याकरता निघाले तेव्हा कुंती माता हात जोडून उभ्या होत्या, भगवंताची स्तुती करीत. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हे वसुदेव नंदन कृष्ण, देवकी नंदन कृष्ण, नंद गोपकुमार. प्रेमामध्ये अधिकार असतो. प्रेमामध्ये शब्दाचा अर्थ करायचा नसतो, तर प्रेमामध्ये शब्दाचा भाव शोधायचा असतो. ज्ञान मार्गामध्ये ज्ञानामध्ये शब्द अर्थपूर्ण असतात आणि प्रेम मार्गामध्ये शब्द भावपूर्ण असतात. कुंती म्हणजे, हे कृष्णा जा, तू कुणाकरता थांबला की आमच्याकरता थांबशील. काही लोक आडवे बोलत असतात, जा जा जा. एक माणूस जास्त खायचा, खा खा, देऊ का आणखी, खा, तुला कोण आहे आमच्याशिवाय, खा. त्या खाणाऱ्याला समजून घ्या, आता आवरलं पाहिजे.
खा जरी म्हणत असला तर त्या खाण्यामध्ये काय आहे, खाता आवर. तसं कुंती म्हणले, जा जा, कोणाकरता थांबला की आमच्याकरता थांबशील, जा. अरे कृष्णा, ज्या वसुदेव देवकीने तुझ्याकरता कारावास सहन केला त्या वसुदेवाकरता थांबला नाही. ज्या देवकीने 9 महिन्यातला उदरात सांभाळलं त्या देवकी करता थांबला नाही. निघून गेला गोकुळामध्ये. गोकुळामध्ये गेल्यानंतर नंद यशोदेचं म्हणून राहावं, पण एक दिवस तू गोकुळाचा त्याग करून निघून गेलास. तुझा स्वभाव आहे, प्रेम देतो, लळा लावतो आणि निघून जातो. आताही चालला ना, जा जा म्हटल्याबरोबर कृष्ण खालीच उतरला. हे प्रेम आहे, अरे प्रेमाची भाषा. त्याला कुंतीने सांगितलं, कृष्णा मी आजपर्यंत तुला काही मागितलं नाही, पण आज मागण्याची इच्छा झाली. काय मागितलं? विपदः सन्तु दास्यश्व तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यस्य अपुनर्भवत दर्शनं. मला दुःख दे, सुखामध्ये तू निघून जातोस. ज्या ज्या वेळेला संकट आलं त्या तेव्हा तू धावून आलास ना. पांडव वनवासामध्ये असताना दुर्वासा जेव्हा आले, भोजन मागायला लागले, द्रौपदी धावा करू लागली, कृष्णा कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी. हरी तो आमोचा कैवारी आले विघ्न निवारी. कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी. हरी तो आमोचा कैवारी आले विघ्न निवारी. कृष्णा धावरे कृष्णा धावरे पांडवांना लक्षाग्रात जाऊन मारण्याचा प्रयत्न केला. अनेक अनेक संकट आले तेव्हा परमात्मा, अरे कृष्ण तो धावून आलास ना. दुःशासन द्रौपदीला भर सभेमध्ये नग्न करण्याचा प्रयत्न करीत होता. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सर्व खाली मान घालून बसलेले होते. द्रौपदीची आशा तुटली. द्रौपदीला प्रथमतः असं वाटलं, भीष्माचार्य द्रोणाचार्य सारखे असताना माझ्यावर अन्याय होणार नाही. बलवान 5 पती माझं रक्षण करतील, पांडवही काही करू शकले नाही. द्रौपदीच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले. द्रौपदी भगवंताचा धावा केला, हे प्रभू लवकर माझ्याकरता धावून ये. कोठे गुंतलास हे प्रभू, कोठे गुंतलास द्वारकेश्वरा. कोठे गुंतलास
द्वारकेच्या राजा वेळ काळ सखयाला वेळ दीनानाथ वृद्ध सांभाळिया फुले नको पाहू केले पाप पुण्य द्रौपदीच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. द्रौपदी भगवंताचा दावा करीत होती. लाज रखो तुम मेरी प्रभु जी लाज रखो तुम मेरी लाज रखो तुम मेरी प्रभु जी लाज रखो तुम मेरी लाज रखो मैं गरीब तुम करुणा सागर दृष्ट करते बलवरी दृष्ट करत बल जोड़िए दृष्ट करत बल जोड़ी प्रभु जी लाज रखो गरीब तुम करुणा सागर दृष्ट करत बल जोरी. द्रौपदी संकटे वस्त्र पुरवी धावत्वा घातले गजंद्रासे. भगवंताने वस्त्र पुरवले. कुंती म्हणते प्रभू जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तू धावून आलास. आता पांडव विजयी झाले आम्हाला सुख मिळालं तू निघून चाललास ना. असं सुख मला नकोय ज्या सुखात तू नाहीस. असं दुःख मला हवंय की ज्या दुःखात तू आहेस. दुःखामुळे जर तू येत असशील तर मला दुःख दे. विपदो नैव विपद संपदो नैव संपद विपद विस्मरम विष्णू संपद नारायण स्मृती. जगत ज्याला विपत्ती म्हणेल त्याला मी विपत्ती म्हणत नाही. जगत ज्याला संपत्ती म्हणतं त्याला मी संपत्ती म्हणत नाही. विपद विस्मरम विष्णू भगवंताचं विस्मरण हीच विपत्ती आणि भगवंताचं स्मरण हीच खरी संपत्ती आहे. मग कुंतीने दुःख मागितलं. विपद संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनाम यस्यात् अपुनर्भवत दर्शनम. भगवंताची जीवनामध्ये किती आवश्यकता आहे हे कुंतीने जाणलं होतं. मग कुंतीने सांगितलं तुझ्याकरता मी दुःख सहन करायला तयार आहे पण मला तू पाहिजे. ज्या सुखात तू नसशील ते सुख मला नकोय. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात अरे बाबा तुला सुख हवं असेल तर ऐसा त्याल या ओळगा शारंग त्या परमात्म्याची प्राप्ती कर. नाही तरी संसारू जाईल रया नाहीतर तुझा संसार व्यर्थ जाईल. संसार म्हणजे काय? संसार शब्दाच्या अनेक ठिकाणी अनेक व्याख्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु एवढं विवेचन करायला वेळ नाहीये कारण लांबून लांबून पाहुणे आलेले आहेत ना. त्यांना जायचं असेल ना पंक्ती व्हायला पाहिजे उजेड असताना अंधार पडल्यावर. आवरून घेऊ घ्यायचं का आवरून? हा विढाला 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 संसार सम्यक सरती संसार. वेगवेगळ्या ठिकाणी संसाराच्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला पाहायला मिळतात.
माऊली ज्ञानेश्वर महाराज मीमांसकांचं मत मांडताना वर्णन करतात, या लागी संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म किजे मग स्वर्ग सुख भोगिजे मनोहर. इथं संसार शब्द मृत्यूलोक या अर्थाने येतो. तुकाराम महाराज एके ठिकाणी जगाची रीत सांगताना संसार शब्द वापरतात. संसार करिता म्हणते हा दोषी टाकीता आळसी पोट पोसा. लौकिकाचा विषय तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये मांडला. 11 कळव्याचा अभंग आहे, फार मोठा अभंग आहे. त्यामध्ये लौकिक सांगितला. तैसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया. माणसं जर जास्त संसारामध्ये अडकल्यावर चला ना कीर्तनाला, चला ना सप्ताला, तो तुम्हाला माहित नाही का माझ्या मागे खूप काम आहे. लोक म्हणतात याचं पाप याला कसं येऊ दे निकळ, काम कर मर तसंच. आणि एखादा घरदार सोडून कामधंदे सोडून जर भजन करत हिंडायला लागला तर घरी काम धंदे करायचे जीवावर येतात, चालले टाळकुटी फिरतात. बघा, जो परमार्थात येत नाही त्याला त्याचा पाप इकडे येऊ देत नाही. बरं, ते पूर्ण वेळ देतात त्यांनाही म्हणतात घरी काम धंदा करायचे जीवावर. बघा जगाची रीत आहे. तर यामध्ये संसार शब्द महाराजांनी जो वापरला, इथं संसार शब्द घरदार बायका मुला संबंधी असणाऱ्या आसक्तीला उद्देशून आहे. योग वशिष्ठामध्ये चित्ताला संसार म्हणतात. चित्तम एव हि संसार हा यत् प्रयत्न शोधयेत. आद्य शंकराचार्य जन्म मरणाला संसार म्हणतात ना. पुनरपि जनानं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं पुनरपि जननी जठरे शयनं पुनरपि शयनं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे संसारे खलु दोस्तारे कृपया पाहि अनेक व्याख्यान आपल्याला पाहायला मिळतील. व्याकरण दृष्टिकोनातून श्रु धातूपासून संसार शब्द निर्माण होतो. श्रु म्हणजे सरकणे, सरणे. जो सतत सरकत चालतो तो संसार. कोपीत राहत होता, पत्रा बांधला, पुढे सरकला. पत्र्यात राहत होता, बंगला बांधला, पुढे सरकला. बंगल्यापुढे गाडी आली, आणखी पुढे सरकला. बँकेची जप्ती आली, पुन्हा मागे सरकला. कधी पुढे सरकतो, कधी मागे सरकतो. काहींचा पुढे कमी सरकतो, मागेच जास्त सरकतो. एका माणसाकडे एक घोडा होता, त्याला तो नाही तट्टू. तट्टू माझा रत्नघोष, सगळ्या गोमाशा अंगावर. तट्टू माझा रत्नघोष, 8 दिसा 5 कोस. आमचा घोडा असा रत्नघोष आहे आणि तो चालतो किती? 8 दिवसा 5 कोस. 8 दिवसात 5 कोस चालतो आणि दररोज 1-1 कोस मागं सरकतो. म्हणजे किती झालं? तसा काहींचा संसार पुढे थोडा सरकतो, मागेच जास्त सरकतो. पण जो सरकत राहतो तो संसार आहे. या ठिकाणी हे शरीर सुद्धा सरकत चाललंय ना. आरशात पहा बरं, लहानपणी कसा दिसत होता. लहानपणचा फोटो पहा, चेहरा पहा आरशात, कसा गुटगुटीत दिसत होता.
आता सुरकुत्या काय पडल्या, केस पांढरे काय झाले, काहींचं वर मोकळं पटांगण झालं, असं होतं का लहानपणी? एक नाव्या काय केला, खुर्चीवर बसला, नाही त्याला काय करायचं, कापायचे का मोजायचे? मोजणे इतकेच होते. हा म्हणला कापायचे नाही मोजायचे नाही, करायचं काय म्हणजे काळे करायचे, डोक्यावर पाहिजे काही काळे करायला. बघा लहानपणी कसा गुटगुटीत दिसत होता आणि आता चाललाय सरकत सरकत सुरकुत्या पडल्या ना. म्हणजे शरीरही सरकत चालतं, शरीरही ते शरीर एक क्षणाक्षणाला क्षीण होतं, म्हणून याला शरीर असं म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी संसार शब्दाचा अर्थ मनुष्य शरीर असा होतो. नाहीतरी संसारो जाईल रया, हा नरदेह तुला प्राप्त झाला, भगवत प्राप्ती केली नाही तर तुझं शरीर व्यर्थ जाईल. आणि ज्यांना तू माझे म्हणतोस, माता पिता हे कोणाचे आहेत महाराज? ज्यांना माझं म्हणतो ते मृगजळाप्रमाणे नष्ट होतील द्वितीय चरणामध्ये. कोणाचे माय बाप कोणाचे माय बाप कोणाचे माय बाप कोणाचे माय बाप हरि
कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया मृग जळाप्रमाणे हे नष्ट होणार आहेत. कोणाला माझं म्हणतो मेरा मेरा कर कर प्या क्या फल पाया हरि के भजन बिना झूठ कमा. जीवनभर मी करतो. बकरा जीवनभर म्या म्या करतो. बकरा जीवनभर म्या म्या करता है इसलिए उसके मुंडी पे छुरी चलती है. मेरा मेरा मत कर भाई कबीर महाराज सांगतात. हरि बोलो भाई हरि बोलो भाई हरि बोलो भाई हरि बोलो हरि बोल भाई हरि बोल भाई हरि बोल भाई हरि बोल. मेरा मेरा करे करे क्या फल पाया मेरा मेरा करे करे क्या फल पाया हरि के भजन बिना झूठ गवाया. हरि के भजन बिना झूठ गवाया. हरि ना बोले वाको राम दुराए. हरि बोलो भाई हरि बोलो भाई हरि बोलो भाई हरि बोलो भाई हरि बोल भाई हरि बोल भाई हरि बोल भाई हरि बोल. मेरा मेरा कर कर थोड़ा मोकळा करा. क्या फल पाया हरि के भजन बिना झूठ गमाया. मी म्हणतोस अहंकाराने सर्व संपेल. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रे. मृग जळाप्रमाणे नष्ट होईल. एक मनुष्य होता सर्व्हिसला होता. चांगली नोकरी होती पगार भरपूर होता सरकारी नोकरी होती. 2 मुलं होते एक मुलगी होती. मुलांचे लग्न झाले मुलीचे लग्न झालं सगळं सोयीला लागलेलं होतं. पगार भरपूर होता. रिटायर झाला. रिटायरमेंटचे पैसे भरपूर मिळाले. घरची परिस्थिती चांगली होती. शेती होती जमीन चांगली होती बागायत जमिनी होती. त्याने असा विचार केला आता इथून पुढचं आयुष्य परमार्थात घालवायचं. संसार केला कमाई केली प्रॉपर्टी तयार झाली मुलं बळ सोयीला लागली. आता काय राहिलं आपलं. रिटायरमेंट झाली आहे पैसाही भरपूर आहे पेन्शन आहे. आता इथून पुढे परमार्थ करायचं. गावाच्या बाहेर एक आश्रम होता त्या आश्रमात तो जाऊ लागला. मन लागत नव्हतं. संसारामध्ये जीवन गेलं नव्हतं. सहजासहजी भजनाला मन लागणं उघड असतं. डोळे बंद केले तर डोळ्यापुढे संसार दिसतो. एक दिवस त्यांनी महाराजांना प्रश्न विचारला. म्हणले महाराज आता मला काही चिंता नाही टेन्शन नाही आहे कुठली काळजी पण नाही आहे पण मन लागत नाही भजनाला काय करावं. ज्ञानेश्वरी वाचायला लागलं की झोप यायला लागते. भजन चालू असलं की झोप यायला लागते. माळ जप करायला झोप यायला लागते. नोटा मोजताना झोप येते का. नोटा मोजताना काय येत नाही बरं. हातात माळ घेतल्यावर झोप येते नोटा मोजताना नाही येत. याचा अर्थ पैशाला माझं समजतो भगवंताला माझं मानित नाही असंच अर्थ होतो ना. काय करावं म्हणजे झोप येते परमार्थ गळत नाही भजन गळत नाही. भजन तर करण्याची खूप इच्छा आहे. साधूने हात दाखव बरं तुझा. हात पाहिला तू 7 दिवसात मरणार आहे म्हणजे. 7 दिवसात मरणार म्हटल्यावर तर घाबरलाच. दाबच दण आणलं त्याचं. मन लागे ना घरी गेला रडायला लागला. पत्नीने विचारलं मुलांनी विचारलं काय झालं का रडताय तुम्ही. त्यांनी सांगितलं बाबाजींनी सांगितलं 7 दिवसात मरणार. बाबांचा खोटा शब्द ठरला नाही आतापर्यंत. 7 दिवसात मरणार. पत्नी मुलं लागले रडायला. 2 दिवस मुलं पत्नी रडत. मुलगी आली तिकडून बाहेरून मुलगी लागली रडायला. 2 दिवस झाले. 3ऱ्या दिवशी एक मुलगा म्हणला आता किती दिवस घरात बसणार बरं कामधंदे पाहावं लागतील. हा म्हणला अरे मी मरणार आहे मरायला लागलो तुझे काय कामधंदे. म्हणजे मरण का चुकलं का. आम्ही आमच्या कामधंदे सोयी बसून काय करणार बरं तुमच्याजवळ. याला वाईट वाटलं. काय प्रेमाने बोलत होती काय गोळगोळ बोलत होती. पैसा येत होता आणि आता कोणी जवळ थांबायला तयार नाही. मुलगी म्हणली मलाही जावं लागेल माझे सासरेचे लोक वाट पाहत आहेत. भावाला सांगितलं काही झालं का विचार तुम्हाला फोन करा. गेले असे 3 दिवस. 4थ्या दिवशी
मुलं एकत्रित बसले. एक मुलगा म्हणला मला काही बोलायचं आहे म्हणे तुमच्याशी. म्हणे काय बोला. असं माझं मत असं आहे की तुमच्या डोळ्यासमोर या सगळ्या वाटण्या झालेल्या बरं राहतील. तुम्ही तर जाणार, प्रत्येकाला जावंच लागतं, पण तुमच्या डोळ्यासमोर झालं तर बरं होईल, नाही तुम्ही गेल्यानंतर नको वाद व्हायला. हा म्हणलं तुम्हाला काय प्रॉपर्टीचं सुचलंय म्हणे. हे सांगितलं बापाला, हे घडणाऱ्या गोष्टी असतात या, एक कोण टाळणार आहेत का. वाईट वाटलं त्याला. 5व्या दिवशी त्यांनी ठरवलं मुलांची प्रॉपर्टी सगळे वेगवेगळी करून द्यावी. दिल्या वाटण्या करून. पत्नी म्हणली माझं काय, मग तुझं काय पोरांमध्ये राहायचं, मग काय पोरांचं सोनांचा भरोसा आहे काही. सोनांनी जर नाही सांभाळलं तर माझ्या खात्यावर काही टाकून ठेवा थोडेफार, नको अडचणी यायला. पत्नीच्या खात्यावर थोडंफार टाकून ठेवले. मुलांची सगळं मुलांना प्रॉपर्टी वाटून दिली. 6व्या दिवशी ठरवलं आपले रिटायरमेंटचे जे पैसे आलेले आता हे पोरांना द्यायचे नाही, कोणालाच द्यायचे नाही. मग गावामध्ये कोणी गोरगरीब असतील त्यांना वाटून देऊ म्हणलं. जाता जाता पोरांना दिली त्यांची प्रॉपर्टी. सगळे कामाला लागले, त्याच्या व्यवसायाला लागलेले आहेत, काय गरज आहे राहील त्यांना. त्यांनी गावातून गरजू लोकांना बोलवून पैसे वाटायला सुरुवात केली. झाले भांडणं सुरू. मुलं म्हणायला तुम्हाला काही कळतं का नाही, तुम्ही काय पैशाची उधळपट्टी लावली, सर तुम्हाला काय करायचं, मी माझ्या कष्टाने कमवलेले. असं करून दिले लोकांना वाटून आणि गेला आश्रमात जाऊन बसला. रात्र 6वी दिवसाची रात्र झाली. 7वा दिवस उगवला आणि 7व्या दिवशी सारखा जोरात जप करायला लागला. आजचा शेवटचा दिवस आहे. रात्रीचे 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले. रात्रीचे 12 वाजले. हा तर काही मेला नाही. गेला महाराजाकडे म्हणले महाराज 12 वाजले, आता दिवस तर बदलला. रात्री 12 नंतर 8वा दिवस सुरू झाला. तुम्ही तर म्हणले ते 7 दिवसात मरणार, मी तर काही मेलो नाही, तुम्ही लागले खोटं बोलायला. त्यांचे तो कोणते 7 दिवस धरले. अरे बाबा प्रत्येक मनुष्य 7 दिवसातच मरत असतो. 8वेच दिवस किती आहे, 7 आहे. त्यापैकी कोणत्या दिवशी तरी मरणार ना, म्हणजे 7 दिवसात मरणार ना. म्हणजे असा मुलगा लवकर सांगायचं. सगळं वाटून बसलो. मुलांना प्रॉपर्टी वाटून दिली, रिटायरमेंटचे पैसेही वाटून दिले. आता मोकळा झालो. म्हणजे आता भजनाकरता मोकळा झाला. आता निश्चित तुझं भजनाला मन लागल्याशिवाय राहणार नाही. कारण भजनाला तुझं मन का लागत नव्हतं हे सगळं तुझ्याजवळ होतं. याला तू माझं म्हणत होता आणि म्हणून मन लागत नव्हतं. आता तुझी आसक्ती तुटली. आता तुला भगवंताच्या भजनाकरता निश्चित वेळ मिळेल आणि निश्चित तुझं मन लागल्याशिवाय राहणार नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज हेच सांगतात. कौणाची माय बाप कौणाची गणगोत, मृग जळवत जाईल रया. हे मृगजळाप्रमाणे जाणार आहे. विषयामध्ये भोगामध्ये जे सुख आहेत महाराज सांगतात ते सुख नसून सुखाचा आभास आहे आणि ते बेगळाच्या बाहुलीप्रमाणे आभाळाच्या सावलीप्रमाणे नष्ट होईल. तृतीय चरणामध्ये अब
कोणाचे समसुख बेगळाचे बाहुले अभ्राचे सावले जायला या. विषय म्हणजे भोग, भोगाचं सुख आभळाच्या सावलीप्रमाणे बेगळाच्या बाहुलीप्रमाणे नष्ट होईल. भोगे रोग भयम, भोगामध्ये रोगाचं भय असतं. आणि शेवटी ज्याप्रमाणे स्वप्न जाग झाल्यावर असत्य ठरतं, मिथ्या ठरतं. स्वप्नामध्ये अनेक गोष्टी आपण पाहतो, सत्य आहे का? एकाला स्वप्न पडलं, इलेक्शन सुरू झालं, विधानसभा, आमदारकीला उभा राहिला, निवडून आला, आमदार झाला, मुंबईला गेला, मुख्यमंत्री झाला. गावात सरपंच व्हायची लायकी नाही, पण स्वप्नात मुख्यमंत्री झाला. कामकाज हातात घेतलं, सुरू खाते वाटप झाली, कामकाज सुरू झालं. तेवढ्यात पत्नीने हाक मारली, उठा, किती वेळ झोपतायत, दिवस वर आलाय. डोळे उघडून पाहतो तर मोडक्या बाजीवर, तुटक्या दोरीवर, फाटक्या गोदडीवर पडलेला. स्वप्नात मुख्यमंत्री होता. खरे का होते? जागा झाल्यानंतर स्वप्न सत्य ठरत नाही. त्याप्रमाणे जीव हा अज्ञानरूप निद्रेतून जेव्हा जागा होतो त्यावेळी त्याच्याकरता जगत सत्य राहत नाही. शेवटच्या चरणामध्ये ज्ञानदेव भाले ज्ञानदेव भाले ते आलिया ओळगा शारंग धरो नाही तरी संसार जाईल. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. विषयाचे समसुख बेगळाचे बाहुले अभ्राचे सावली जाईल रया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने असणारा हा सेवेचा योग गोरख पाटील, गोरखनाथ गणपत पाटील अवताळे यांचं असणारं श्राद्ध. त्यांचे चिरंजीव समस्त अवताळे परिवार, अवताळे परिवारावर प्रेम करणारे सर्व त्यांचे नातलग, सर्व आप्तेष्ट मित्रगण, परिसरातून उपस्थित सर्व भजनी मंडळ, गायनाचार्य, मृदंगाचार्य, समस्त श्रोतृगण, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, सर्वांना धन्यवाद. आणि सर्वांनी भोजन करून जायचं आहे. वेळ 12 झालेला आहे. सूर्यास्ताच्या पंगत व्हावी. 5:15 झालेले आहेत. झालेली सेवा प्रभूचरणी, सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या चरणी, सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या चरणी समर्पण. विठ्ठल जय जय विठ्ठल.